Hello. So, 12th chemistry students, Unique Academy. And now we are considering electrochemistry topic. And under electrochemistry, basically electrochemistry topic is as far as our syllabus from board to MCQs. Broadly, it is divided into three parts: electrolysis, galvanic cells, and conductivity. In that, conductance. Okay. Among the three, we have started with electrolysis, supplying external electricity and carrying out non-spontaneous redox reaction. बघा तो आपण मग सुरुवातीला इंट्रोडक्टरी लेक्चर, मग इलेक्ट्रोलिसिसचं एक्झाम्पल बघितलं, मग फॅरेडेज लॉज ओल्ड व्हर्जन मुद्दाम बघितलं, कारण ते थिरिऑटिकली आत्ता जे बघणार आहोत ते आणि प्रिव्हियस लेक्चर ओल्ड व्हर्जन किंवा त्या फॉर्ममध्ये लॉ वापरत नाहीत, नवीन फॉर्ममध्ये वापरतात. पण ते सोयीचं आहे MCQसाठी पटकन होण्यासाठी, म्हणून डेलिव्हरेटली त्याचे लेक्चर बनवले. इलेक्ट्रोलिसिस आपण बघत होतो. एक जस्ट मला एक आमच्या स्टुडंटने एक्सपेरिमेंट केला होता, त्याची थोडक्यात हिंट देतो. आणि कुणी त्याचं अंडर द गायडन्स ऑफ युअर पॅरेंट्स नाही ते करू नका. त्यांनी काय केलं होतं, आता फार डिटेल त्यातले सगळे गोष्टी सांगणार नाही, तुम्ही समजून घ्या. सायकलची चावी होती. आता ती आयर्न म्हणजे स्टीलपासून असली पाहिजे, आणि तिचं इलेक्ट्रोप्लेटिंग केलं. जो आयर्नचा कलर असतो तो एकदम, आता मग इलेक्ट्रोप्लेटिंग केल्यामुळं इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे कॉपर प्लेटिंग केलं, आणि तो कॉपरचा थोडासा रेडिश तांबूस म्हणतो आपण असा कलर दिसायला लागला. अरे म्हणलं, घाबरलो, कारण का त्याने इलेक्ट्रिसिटी कुठली वापरली, काय रिस्क घेतली, बाकीचं कुठून आणलं केमिकल. तर काय केलं होतं बघा त्यांनी, ती आपली वायर असते ना इलेक्ट्रिसिटी, तरी घरी शिल्लक असते वायर वगैरे, आपण घरी लायटिंग करतो वगैरे, त्याची वायर तुकडे शिल्लक असतात दिवाळीला वगैरे, त्याचं ते वायर काढून कॉपर वायर त्यांनी काय केलं, ही मिक्स्ड विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl. आता मी म्हटलं कॉन्सन्ट्रेटेड HCl कुठून मिळालं बाबा, तर आपल्या टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये क्लिनिंगसाठी आपण वापरतो. HCl फार कमी वापरायचं असतं. आता याच टॉपिकमध्ये पुढे जाऊन आपण शिकणार आहोत की कॉपर ॲक्च्युअली फ्री H+ सायन्समध्ये द सॉल्युबिलिटी इज व्हेरी लेस, पण ते कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळं, आणि त्यामुळं मग कॉपर आणखी कॉन्सन्ट्रेटेड HCl काळजीपूर्वक वापरलं, गॉगल घातला असेल, हँडग्लोव्ज घातले असतील, आपल्या घरातलं वापरातलं, पॅरेंट्सचं गायडन्स, आणि त्यामुळं मग काय झालं, ते कॉपर आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl थोडं डायल्यूट करून घ्यायला पण हरकत नाही काळजीपूर्वक. तर आतमध्ये मग कॉपरची कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर रिॲक्शन झाली, आणि मग कॉपर चेंजेस टू +2 क्युप्रिक, म्हणजे नॉर्मली कॉपर म्हणतो ते म्हणजे क्युप्रिक, कारण काही केसेसमध्ये कॉपर +1 पण असतो, तो क्युप्रस. लोअर ऑक्सिडेशन स्टेट OUS, ते जे दोन असतात त्याच्यामध्ये लोअर ऑक्सिडेशन स्टेट OUS, हायर ऑक्सिडेशन स्टेट IC. आयर्नचं पण बघा ना, आयर्नमध्ये Fe+2 असतो आणि Fe+3 पण असतो. मग हा फेरिक नाही का, आणि हा फेरस OUS Fe+2. ठीक आहे. तर असं तरी म्हणजे ॲक्च्युली इथं कॉपर +2चं सोल्युशन बनवलं, आणि त्या सोल्युशनमध्ये ती बॅटरी 1.5ची वापरली बरं का. इलेक्ट्रिसिटीमध्ये नाही टाकलं आपल्या नेहमीच्या स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड किंवा जे असतात ते, जोर का झटका धीरे से लगा काहीतरी होऊन बसेल, तो आपला 1.5 वोल्ट वाली बॅटरी. ओके. आणि मग त्याचे डिटेल्स पण आपल्याला बघायचे आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हाऊ इट रन्स, याच टॉपिकमध्ये. आता मी सांगणार नाही जास्त, म्हणजे आता तो पॉईंट नाही आहे, ते जस्ट एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगून या पॉईंटकडे जाऊया.
हा जो बाहेर आलेला पार्ट असतो हा पॉझिटिव्ह, आणि हे झिंकचं लेयर असतो ते सगळे डिटेल्स बघायचे आहेत, मी सांगणार नाही, तो निगेटिव्ह. ओके, इथं निगेटिव्ह मागच्या साईडला जोडतो ना आपण ती बॅटरी, ते त्याने तसं जोडून ती चावी जी आहे ना ती निगेटिव्हला जोडली, ती चावी निगेटिव्हला जोडली, आणि हा असाच टाकून दिला कॉपर, दुसरा वायर, कॉपरची एक वायर, आणि पोटेन्शियल सुरू झालं. आणि पोटेन्शियल सुरू झाल्यानंतर काय होणार, आयन्स गो टुवर्ड्स अपोजिटली चार्ज. जस्ट हिंट देतो आहे, बारीक बारीक डायग्राम काढले तुम्हाला, जस्ट हिंट देतो आहे काय केलं होतं, म्हणजे हे जे शिकत असताना त्याला सुचलं असं. तर इलेक्ट्रोप्लेटिंग हे अगेन इट कम्स अंडर इलेक्ट्रोलिसिस, हे लक्षात घ्या. गोल्ड प्लेटिंग, सिल्वर प्लेटिंग, घड्याळ वगैरे, ओके, काही साहित्य असतं. आणि मग त्या सोल्युशनमध्ये जे कॉपर +2 या फॉर्ममध्ये असे तयार झाले होते, कॉपर वायर कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकल्यानंतर CuCl2 म्हणजे +2 वाला कॉपर फ्री आयन्स तयार झाले. Cl- आयन्स पण आहेत, वॉटर पण आहे त्यामध्ये, ठीक आहे. आणि मग कॉपर +2 इट विल गो टुवर्ड्स निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड, म्हणजेच निगेटिव्हली चार्जला त्या वायरला निगेटिव्हला ती चावी लावली होती, आणि त्यामुळे तिथं काय झालं तर कॉपर +2 एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स अँड गेट कन्वर्टेड इंटू कॉपर. आणि अशा परत ऑन द सरफेस ऑफ दी की, ती जी चावी होती, थिन लेयर ऑफ कॉपर गॉट अप्लाइड, आणि त्यामुळं तो त्याचा कलर आला त्याच्यावरती, आणि ते कॉपर प्लेटिंग झालं. तर ते दॅट इज इलेक्ट्रोलिसिस. जस्ट सांगितलं, इंटरेस्टिंग एक्झाम्पल. तर ते एक जस्ट सांगितलं ते, तर त्याप्रमाणे अंडर द गायडन्स ऑफ युअर पॅरेंट्स आणि 1.5ची बॅटरी वगैरे घेऊन तुम्ही करू शकता तुमच्या सोयीची प्रमाणे. ठीक आहे, आता इथे या परत. ओके, इथे या, जस्ट अ मिनिट, फ्यू सेकंड्स, नॉट मिनिट्स. ओके, काय हरकत नाही. बघा, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आपण जे शिकलो ते बरोबरच शिकलेलो आहोत. त्या फॉर्ममध्ये वापरायची पद्धत नाही म्हणून पुन्हा एकदा ते बघतोय. नाव दिस वी नो, 1 फॅरेडे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी, क्वांटिटी एम्पियर हे करंट स्ट्रेंथ, फॅरेडे कुलम हे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. 1 फॅरेडे इज इक्वल टू 96500 कुलम्स, हे तुम्हाला मी सांगितलं. पण 1 फॅरेडे कुणाला म्हणायचं तर ते युनिट कसं ठरलं तर एखाद्या पॉईंटमधून n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स पास झाले, किंवा एखाद्या आयननी n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट केले, किंवा कोणी 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच ॲव्होगाड्रो नंबर रिलीज करणे, जे काय 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच 6.022 इंटू 10⁻23 एवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, दिस मच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज 1 फॅरेडे. आणि त्याचं लोअर युनिट कुलम 1 फॅरेडे करस्पॉन्ड्स टू 996 आणि 500च्या जवळ पण जरा खाली असतो, 4-6 वगैरे, आपण 96500 वापरत असतो. म्हणजे अगदी राऊंड फिगरमध्ये अंदाज येण्यासाठी 9.65 इंटू 10⁻4 म्हणजे 10⁻5च्या जवळ पण 10⁻5च्या खाली कुलम, असं राऊंड फिगरमध्ये माहीत असावं. तर हे आम्हाला आधीपासून माहिती आहे. तर मोलार रेशो काय प्रकारे बघा, तर मोलार रेशो मग डेफिनेशन पाठ करतात, न्यूमेरिकल सुटतात, त्याला मॅच होणारे क्वेश्चन आले तर खपून जातं, जरा काही ट्रिक चेंज होऊन आलं तर गोळ होतो, MCQ CET. ओके, तर मोलार रेशो एक एक्झाम्पल बघा तुम्हाला मी सांगतो. जसं की आता आपण डिपॉझिशन ऑफ कॉपर ऑन द की, नाही का, इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजेच तिथं जे होतं बाय युजिंग इलेक्ट्रिसिटी, म्हणजे ते जे होतं ते ॲक्च्युली इलेक्ट्रोलिसिस. सो इलेक्ट्रोप्लेटिंग इज इलेक्ट्रोलिसिस. ते ठीक आहे. तिथे काय झालं होतं बघा, +2 कॉपर, ओके, एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस बाय अप्लाइंग इलेक्ट्रिसिटी, नाही का, हे असं झालं. म्हणजे मग n नंबर ऑफ कॉपर ॲटम्स डिपॉझिट व्हायचे असतील, म्हणजेच 1 मोल म्हणजेच इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम 63.5च्या आसपास, आपण 63.5 राऊंड फिगरमध्ये म्हणू सोयीसाठी. ओके, 1 मोल इक्वल टू इट्स ॲटॉमिक मास इन ग्राम, n नंबर ऑफ ॲटम्स 1 मोल ऑफ कॉपर डिपॉझिट व्हायचे असतील तर इलेक्ट्रॉन्स किती लागणार आहेत, 2 इंटू n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, 2 इंटू n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, 2 इंटू n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स, 2 मोल इलेक्ट्रॉन्स म्हणजेच 2 फॅरेडे, 2 फॅरेडे म्हणजेच कुलमच्या भाषेमध्ये 96500 इंटू 2 दिस मच कुलम्स. समजलं ना.
तर याचा अर्थ 1 मोल कॉपरसाठी तुम्हाला 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स लागतात, 2 फॅरेडे लागतात फॅरेडेच्या भाषेमध्ये. तर मोल्स ऑफ सबस्टन्स, मोलार रेशोची जी बेसिक डेफिनेशन डायरेक्ट आपल्यासमोर येत असते पुस्तकांमध्ये आणि त्यामुळे नोट्समध्ये, तर असं एखादं एक्झाम्पल डोळ्यासमोर घेऊन, आणखी एखादं एक्झाम्पल घेऊन ते तुम्ही ते व्यवस्थित समजून घ्यायचं असतं. तर मोल्स ऑफ सबस्टन्स म्हणजे इथं कॉपर असेल आणि कुठं ॲल्युमिनियम असेल, कुठं सोडियम असेल, कुठं गॅस पण लिबरेट होत असेल. एकदा 1-2 सोपे एक्झाम्पल केले की दॅट कॅन बी अप्लाइड टू मेनी. मग न्यूमेरिकल्स MCQजमध्ये ते येणारच आहे. तिथं ते व्यवस्थित होण्यासाठी इथं व्यवस्थित शिकायचं असतं. मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड, सबस्टन्स सॉलिड गॅस काय असेल मी लिहिताना इन जनरल डिपॉझिटेड. ओके, मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड अपॉन मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ट, हे जनरल आहे. मग हे बरेच वेळेला असं पाठ करतात आणि मग सोडवतात आणि मग त्यावेळेला घोळ होतो. असं एखादं सोपं एक्झाम्पल वापरातलं नेहमीचं 1 तिथं 2 एक्झाम्पल्स आणि त्याच्यावरून करा फॉर्म्युला. मग आपल्याला ते एक्झाम्पल डोळ्यासमोर येतं आणि त्याच्यावरून फॉर्म्युलाच तयार होतो. तर मोलार रेशो या केससाठी त्या केससाठीचा मोलार रेशो असेल म्हणजे सबस्टन्स गेटिंग डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड कॅथोड असेल किंवा एनोड असेल, कुठलं त्यावेळेला जे असेल ते हायड्रोजन गेटिंग लिबरेटेड ॲट कॅथोड असेल इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर, किंवा ऑक्सिजन गेटिंग लिबरेटेड ॲट ॲनोड असेल. एका वेळेला एक कुठला तरी इलेक्ट्रोड त्या सेलमध्ये इलेक्ट्रोलिसिस. आपण कॉपर डिपॉझिशनचं एक्झाम्पल घेऊन चाललो आहे. तर मोलार रेशो त्या केसचा ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस त्या एलिमेंटसाठी, कॉपर असेल, झिंक असेल, हायड्रोजन गॅस असेल वगैरे, कॉपरसाठी असं एक्झाम्पल. आणि जनरल भाषा मोलार रेशो इज इक्वल टू मोल्स ऑफ दॅट सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड. आणि ते मोल्स डिपॉझिट होण्यासाठी हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर पास्ट. मग आम्हाला इथं कॉपरचं बॅलन्स्ड इक्वेशन ऑलरेडी माहिती आहे, त्यामुळं त्याच्यावरून काय येणार बरं की कॉपर जर 1 मोल डिपॉझिट व्हायचं असेल तर आम्हाला माहीत झालेलं आहे की 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन शुड बी पास्ट. त्याचं आम्हाला सगळं माहिती आहे, ऑक्सिडेशन नंबर वगैरे. त्यामुळं मग मोलार रेशो या केससाठी काय येणार, मोलार रेशो या केससाठी काय येणार बरं. तर 1 मोल ऑफ कॉपर, मोल्स ऑफ किती पण असू शकतात, मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड म्हणजे या केसमध्ये मोल्स ऑफ कॉपर डिपॉझिटेड डिवायडेड बाय तेवढे मोलसाठी हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर पास्ट रिक्वायर्ड. ओके, तर मोलार रेशो इज इक्वल टू या केसमध्ये 1 मोल कॉपरसाठी 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन लागला. म्हणजेच फॉर 1 मोल ऑफ कॉपर गेटिंग डिपॉझिटेड 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे फॅरेडेच्या भाषेमध्ये 2 फॅरेडे, म्हणजे मोलार रेशो त्याचा 1/2. मग एखाद्याचा मोलार रेशो कळतो म्हणजे काय कळतं ते समजून घ्या. नाही तर मोलार रेशोची डेफिनेशन सगळीकडे अशी असतेच. मग ते आपण तेच इथं म्हणजे घ्यायचं असतं, पण ते आपल्या शिकताना जे पुस्तकात डायरेक्ट दिसत नाही, इनडायरेक्टली त्याचा अर्थ तसा असतो, म्हणजे अर्थ असतो पण पुस्तकात नसतो. तर टीचिंगमध्ये डाऊट विचारताना ते यायला पाहिजे, सांगताना तुम्ही विचारताना. तर एखाद्याचा मोलार रेशो कळला म्हणजे काय कळला, तर बाबा मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड अपॉन मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड पास्ट किंवा रिक्वायर्ड. हे म्हणजे काय कळलं की जसं इथे एक्झाम्पल आपण घेतलं सोपं, मग काही असेल त्या प्रमाणात असणार ते. याला तुम्ही 2ने मल्टिप्लाय केला, 1/2ने मल्टिप्लाय करा, त्या रेशो तोच राहणार जर एक्झाम्पल तेच असेल तर. 1 मोल ऑफ कॉपर इट रिक्वायर्स 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग टोटलने डिवाइड केले की फॉर 1 मिळतं. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की फॉर 1 मोल ऑफ कॉपर गेटिंग डिपॉझिटेड ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड. आणि म्हणून मोलार रेशो 1/2. याचा अर्थ काय होतो ओके की फॉर 1 मोल ऑफ कॉपर 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड, म्हणजेच 1/2. ओके, तर टोटलने डिवाइड केलं म्हणजे पर 1 मिळतं. किंवा तुम्ही तसं करा ना की 1ला पण 2ने डिवाइड करा आणि 2ला पण 2ने डिवाइड करा, कसंही करता येईल मॅथमॅटिकल ऑपरेशन. म्हणजेच इफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स वेअर पास्ट, पण आम्ही पास करताना जर 1 मोल इलेक्ट्रॉन्स पास केले असते तर कॉपर 1/2 मोल डिपॉझिट होणार. समजते का. तर मोलार रेशो कळतो म्हणजेच तो जो काही रेशो होईल इथं 1/2 आला. ॲल्युमिनियमच्या केसमध्ये 1/3 येणार नाही का. ॲल्युमिनियम क्लोराईडचं समजा इलेक्ट्रोलिसिस चालू आहे,
ॲल्युमिनियम आयन्स विल गो टुवर्ड्स निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड्स. म्हणजे ॲल्युमिनियम आयन्स पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आहेत, ते निगेटिव्हकडे जाणार. दे विल एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स म्हणजे रिडक्शन. अँड द इलेक्ट्रोड वेअर रिडक्शन टेक प्लेस इज कॅथोड. ठीक आहे, ॲल्युमिनियम आयन्स Al+3 गेट डिपॉझिटेड ॲट कॅथोड. तर त्याचा जर मोलार रेशो काढला, याच्यासाठी जर मोलार रेशो काढला तर तुम्हाला कळतं, तिकडं लिहिलं आहे मी, ते थोडक्यात लिहितो पटकन. याचा मोलार रेशो काढला तर 1 मोल म्हणजे n नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ॲल्युमिनियमसाठी 3 × n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत. म्हणजेच 1 मोल ऑफ ॲल्युमिनियमसाठी 3 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत, नाही का. आणि मग त्याप्रमाणे मोलार रेशो ऑफ ॲल्युमिनियम ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस, मग कॅथोडला ॲल्युमिनियम डिपॉझिट होतं, त्याप्रमाणे ॲल्युमिनियम+3 कुठला कंपाऊंड आहे त्याप्रमाणे ॲनोडला क्लोरीन लिबरेट होत असेल किंवा आणि काय होत असेल, एका वेळेला कुठलं ते एक बघणार. तर मोलार रेशो ऑफ ॲल्युमिनियम ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस किती होणार? फॉर 1 मोल ऑफ ॲल्युमिनियम, मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड 1 मोल, तर त्याला मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स किती लागले? 3 × n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे 3 मोल्स, तर 1/3. तर मोलार रेशो एखाद्याचा, कुणाचा 1/2 आहे, कुणाचा 1/3 आहे. सोडियमला 1/1 येणार, करून बघा. तर याचा अर्थ काय होतो की त्याच्यातून तुम्हाला इफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स वर पास्ट म्हणजे 1 फॅरेडे, नाही का, 1/2 म्हणजे मग 2ला पण 2ने डिवाईड करा आणि 1ला पण 2ने डिवाईड करा, म्हणजे काय होणार बरं? 1.5/1, 0.5/1. ओके, तसं यालाही करता येईल. तर मोलार रेशो एखाद्याचा कळतो म्हणजे त्याचा अर्थ आपण काढता आला पाहिजे. नाही तर मोलार रेशोचं डेफिनेशन मोलार रेशो लिहिला, ओके. तर मोलार रेशो कळला म्हणजे काय कळला? तर इफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स वर पास्ट म्हणजे 1 फॅरेडे इफ दे आर पास्ट, हाऊ मेनी मोल्स ऑफ दॅट सबस्टन्स विल गेट डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड? तर कॉपरसाठी काय येणार बरं? 0.5 मोल्स. ॲल्युमिनियमसाठी काय येणार बरं? 1/3 मोल. कारण 3 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्सला 1 मोल ऑफ ॲल्युमिनियम डिपॉझिट होतात, मोलार रेशो, नाही का. याचा अर्थ जर इलेक्ट्रिसिटी सप्लाय जर 1 मोल असेल तर सबस्टन्स गेटिंग डिपॉझिटेड ॲल्युमिनियम 1/3 मोल असणार. सो फॉर 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच फॉर 1 फॅरेडे हाऊ मेनी मोल्स ऑफ दॅट सबस्टन्स विल गेट डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड, ते कळतं मोलार रेशोमध्ये. म्हणजेच मोलार रेशोमध्ये तुम्हाला त्याचा इक्विव्हॅलंट वेट कळतो. म्हणजे जे मी म्हणालो ना, प्रिव्हियस ओल्ड मेथड, अल्टिमेटली द मिनिंग इज सेम, केमिस्ट्री डज नॉट चेंज. तर ते डोक्यामध्ये बसवून घ्या की कॉपरचा मोलार रेशो 1/2 आहे. याचा अर्थ इफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स वर पास्ट, सबस्टन्स गेटिंग डिपॉझिटेड 0.5. ओके, हा त्याचा अर्थ आहे. मोलार रेशो हाच आहे, पण त्याचा अर्थ काय? ॲल्युमिनियमला या रिॲक्शनप्रमाणे डिपॉझिट होणारा ॲल्युमिनियम मोलार रेशो इज 1/3, नाही का. बॅलन्स्ड इक्वेशन डेफिनेशनप्रमाणे इक्वेशन, त्याचा अर्थ काय होतो की 3 मोल्स ऑफ म्हणजेच 3 फॅरेडेला 1 मोल ऑफ ॲल्युमिनियम डिपॉझिट होतात, हे दिसतंच आहे इथं. म्हणजेच डिवाइड बाय 3 आहे, म्हणजे मग ते जर 1 असेल, इफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे 1 फॅरेडे ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी 1 फॅरेडे, इफ दे वर सप्लाइड मेड अवेलेबल, ॲल्युमिनियम गेटिंग डिपॉझिटेड विल बी 1/3 मोल. म्हणजे ॲल्युमिनियमचं 1/3 मोल हे त्याचं इक्विव्हॅलंट वेट आहे, 1/3 मोल. कॉपरचं 1/2 मोल हे त्याचं इक्विव्हॅलंट वेट आहे, हे लक्षात घ्या. मोलार रेशो कळतो म्हणजे ते कळतं, पहिली ही गोष्ट. ओके, त्यानंतर मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, हाऊ टू फाइंड. तर पहिला ही गोष्ट क्लिअर झाली का? बघा, एक कॉपरचं एक्झाम्पल घेतलं, ॲल्युमिनियमचं घेतलं, तुम्ही एखादं दुसरं घ्या. ओके, एखादा गॅस घ्या, पुढं आपल्या चर्चेत येणारच आहेत. मी सुरुवातीला हे घेतले रुटीन सोपे. मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, मग त्याच्यामध्ये कल्पना करा ना की बाबा तुम्ही समजा 96500 कुलम्ब इलेक्ट्रॉन्स, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी 96500 कुलम्ब इफ इट इज पास्ट. तर म्हणजेच आम्हाला माहिती आहे की ते 1 फॅरेडे असतं, म्हणजेच आम्हाला माहिती आहे की 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, त्यामध्ये 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, नाही का, ही माहिती आहे आम्हाला. पण आता कुठं 10,000 कुलम्स इलेक्ट्रिसिटी पास केली असेल तर 10,000 इलेक्ट्रॉन्स म्हणजे मोलच्या भाषेमध्ये, कारण मोलार रेशोमध्ये शेवटी पर मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स हाऊ मेनी मोल्स ऑफ दॅट सबस्टन्स गेट डिपॉझिटेड, मोलार रेशो म्हणजे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी जी पास झालेली आहे त्याच्यातून जे इलेक्ट्रॉन्स अवेलेबल होतात ते मोल फॉर्ममध्ये सांगायचं, मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग मला माहिती आहे 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच 1 फॅरेडे,
आणि 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉनला रिलेटेड ती जी अमाऊंट येईल ॲल्युमिनियम कॉपर जे कोण, दॅट इज द इक्विव्हॅलंट वेट. मोलार रेशोचा अर्थ तो. ओके, त्या फॉर्ममध्ये आता एक्सप्रेस करतात जास्त असो. तर मग समजा क्यू कुलम ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ट. मग क्यू कुलम म्हणजे तुम्ही जरा कल्पना करा ना, क्यू कुलम म्हणजे समजा 96500 कुलम असेल तर आपण पटकन काय म्हणणार बरं, 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स. समजलं ना, 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्याप्रमाणे क्यू म्हणजे समजा 10,000 असेल, 10,000 कुलम्स असेल तर मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, अरे 96500 असतं तर 1 मोल, तर क्यू असेल तर किती मोल, दॅट्स ऑल. क्यू असेल तर किती मोल म्हणजे कसं काढलं असतं आपण, तर बघा इथं आपल्याला ते लिहून दाखवतो. 96500 कुलम ऑफ इलेक्ट्रिसिटी करस्पॉन्ड्स टू 96500 असेल कुलममध्ये म्हणजेच 1 फॅरेडे. तर इलेक्ट्रॉन्स 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स, 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि मग क्यू कुलम ऑफ इलेक्ट्रिसिटी, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी क्यू कुलम असेल तर हाऊ मेनी मोल्स, तर 1 इंटू क्यू अपॉन 96500. म्हणजेच काय मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू क्यू, फक्त ते माहीत पाहिजे की इथं क्यू कुलम्समध्ये, डिवायडेड बाय 96500. 96,500 कारण का 96,500 कुलम करस्पॉन्ड्स टू 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स. समजलं का. आणि म्हणून त्याचं युनिटच आहे ते की कुलम पर मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि त्यामुळं मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे कुलमला कुलम कॅन्सल होतात आणि मोल कुलम अपॉन मोल म्हणजे मोल होणार, ते मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. वी गेट मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे मोल्स ऑफ इलेक्ट्रॉनचा फॉर्म्युला मिळाला. मग आता हे असं पाठ करूनच, आता तो एवढा सोपा आहे आणि असं समजून घेतलं आणि काही एक्झाम्पल सोडवले की लक्षात राहतो, म्हणजे पाठ होतो. म्हणजे मेमरीच्या अगेन्स्ट कोणी नसायला पाहिजे, मेमरी वापरायचीच असते, आपली जी ताकद आहे. पण काहीही समजून न घेता डोळे झाकून पाठ करणे फॉर्म्युले, मग त्यामध्ये कुठं युनिट साईन काय मिक्स होऊन आलं हे कळणारच नाही. समजलं का. MCQs वगैरे आपण बघणार त्यावेळेला कळेल. सुरुवातीला टॉपिक्स घेत असताना MCQs लगेच घेता येत नाहीत जास्त, किंवा कारण का 2-3 टॉपिक मिक्स होऊन MCQs येतात. त्यामुळं काही टॉपिक्स झाल्यानंतर मग चांगले MCQs घ्यायला शक्य होतं, मजा पण येते. ओके, टॉपिक संपला की त्याचे MCQs असा पॅटर्न आहे. पण एखादा टॉपिक असा असतो की त्याच्यातले MCQs व्यवस्थित चांगले व्हायचे असेल तर दुसरा एखादा छोटा टॉपिक होणं गरजेचं आहे आणि मग दोन्हीच एकदम घ्यायचं. असं 11वीमध्ये सुरुवातीला थोडं होत असतं, किंवा होऊ शकतं म्हणण्यापेक्षा होत असतं. ओके, येस. तर हा फॉर्म्युला तुम्हाला मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्सचा तुम्हाला कळाला, लक्षात आलं का. तर मोलार रेशो आणि मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स हे पहिला दोन्ही सेपरेटली समजून घ्या. मोलार रेशोचा अर्थ काय ते समजून घ्या. आणि मोल्स ऑफ इलेक्ट्रॉनचा फॉर्म्युला हा असा का आला, तर तुम्ही क्यू म्हणजे समजा ते 96,500 कुलम असतं तर मी 1 मोल म्हटलं असतं. मग एखादा आकडा आपण 10,000 कुलम म्हणलं, 500 कुलम म्हणलं, म्हणजे क्यू कुलम असेल. तर याप्रमाणे तर हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, तर हे लिहिलं म्हणजे हा फॉर्म्युला. मग मोल्स ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस्ड, आता कुठल्या केसमध्ये ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस. ओके, आता इलेक्ट्रोलिसिसची डायग्राम वगैरे अर्लियर लेक्चरमध्ये आपण अपटिल नाव वी हॅव कन्सिडर्ड, ते लिहिणार नाही. तर मग व्हॉट क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इज पास्ट ते आम्हाला माहीत नसेल. तो मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रोड्यूस्ड कसं काढणार, तो मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रोड्यूसचा बेसिकली फॉर्म्युला पटकन लिहिताना कसं लिहितात, तो मोलार रेशो इंटू मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता हे लगेच सिम्प्लिफाईड करून बघायचं, फॉर्म्युला खात्री करायची. अरे मोलार रेशो कळतो म्हणजे काय कळतो, आत्तापर्यंतचे 1-2 एक्झाम्पल्सवरून काय कळलं, फॉर दॅट केस इफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स वर पास्ड हाऊ मेनी मोल्स विल गेट डिपॉझिटेड, ते कळतं मोलार रेशो म्हणजे. ओके, आणि मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स किती पास झाले त्याच्या पटीत मग असणार ॲक्च्युअली सबस्टन्स डिपॉझिटेड. ओके, समजा लगेच कल्पना करायची, आपलं नेहमीचं कॉपरचं एक्झाम्पल घ्यायचं. समजा मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ट 4 मोल्स आहेत, असं काहीतरी सोपा आकडा घ्यायचा. पण आम्हाला कॉपरच्या केसमध्ये कळलेलं आहे की मोलार रेशो त्याचा किती 1/2 आहे. म्हणजेच काय बरं, फॉर 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स 0.5 मोल ऑफ कॉपर गेट डिपॉझिटेड, म्हणजेच त्याचं इक्विव्हॅलंट वेट 0.5 आहे. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच 1 फॅरेडे म्हणजेच 96,500 कुलम. त्याला करस्पॉन्डिंग जी अमाऊंट असते त्यालाच आपण इक्विव्हॅलंट वेट आणि ग्राममध्ये एक्सप्रेस केले की
1 ग्राम इक्विवॅलंट. बघा हे प्रिव्हियसली असं झालेलं असल्यामुळं मी पटपटपट बोललो. तर पॉज करा, मागचं ऐका, शंका विचारा. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. तर असं सगळं यायचं. तर मोलार रेशो, मग कॉपरचं एक्झाम्पल घ्यायचं आणि समजा कल्पना करायची की मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ट या केसमध्ये समजा 4 मोल्स आहेत, पण मोलार रेशो कॉपरचा 1/2 आहे. म्हणजे काय बरं, फॉर वन मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स 1/2, म्हणजे जर 1 असते तर इकडे किती डिपॉझिट होणार, 0.5. तर फॉर 1 मोल 0.5 मोल्स म्हणजेच 0.5 मोल ऑफ कॉपर हे त्याचं इक्विवॅलंट वेट आहे. पुन्हा तिथं येतो आपण. आणि मग 1 मोलला जर 0.5 मोल्स तर 4 मोल्सला किती, 2 मोल्स. समजलं का? असं लगेच आपण एक सोपं एक्झाम्पल बनवून अशा पद्धतीने अभ्यास केला तर MCQs पुढे जाऊन सुटतात. थोडं सुरुवातीला किचकट वाटू शकतं, नाही तर काही नाही, की हे जे फॉर्म्युले आहेत तर तुम्ही ते असं लक्षात ठेवा आणि करायचं असतं, वापरायचं असतं. असं नाही. ओके. आणि त्यामुळं मोलार रेशो इंटू मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, मोल्स ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस्ड इज इक्वल टू मोलार रेशो इंटू मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि मग त्या केसमध्ये जसं कॉपरच्या केसमध्ये वगैरे असेल मोलार रेशो, तर मोलार रेशोचा फॉर्म्युला आहे. समजा ॲल्युमिनियम आहे, तर मग हे जर ॲल्युमिनियमच्या केसमध्ये आम्हाला लिहायचं असेल, समजा फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियमसाठी नाही का, या रिॲक्शनसाठी लिहायचं असेल, असं लिहून बघूया ना. आम्हाला माहिती आहे 1 ॲटम ऑफ ॲल्युमिनियम रिक्वायर्स 3 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे n ॲटम्स नाही का. 1 मोल विल रिक्वायर्ड 3 × n इलेक्ट्रॉन्स म्हणजे 3 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स नाही का. तर 1 मोलसाठी मोलच्या भाषेमध्ये इथं 3 मोल इलेक्ट्रॉन्स लागले नाही का. आणि म्हणजे त्यामुळं मोलार रेशो त्याचा 1/3 आला. आणि मग ॲल्युमिनियमसाठी काय होणार बरं, 1/3 येणार. आणि तिकडं ॲक्च्युअली पास म्हणजे 1/3 आला. याचा अर्थ काय की 1/3 म्हणजेच काय आलं की इफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स वर पास्ट, 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे 1 फॅरेड आहे, मी पुन्हा सांगतो, म्हणजेच 96500 कुलम्स, म्हणजेच इक्विवॅलंट वेटला करस्पॉन्डिंग वेट. तर 1/3 याचा अर्थ 1 मोल म्हणजेच 1 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी इफ इट इज पास्ट 1/3 मोल ऑफ ॲल्युमिनियम, 1/3 मोल ऑफ ॲल्युमिनियम म्हणजेच 1 ग्राम इक्विवॅलंट. ओके. तर मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स समजा की क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ट Q आहे कुलम्समध्ये. तर मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आत्ताच आपण बघितलं 96500 कुलम्स पर मोल त्याचं युनिट, कारण 1 मोल इलेक्ट्रॉनसाठी एवढे कुलम्स असतात म्हणजे कुलम्स पर मोल. असं झालं ते मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स वन्स वी गेट मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, मोल्स ऑफ सबस्टन्सचा फॉर्म्युला काढला आपण. मोल्स ऑफ सबस्टन्स ड्युरिंग दॅट इलेक्ट्रोलिसिस, फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम एक्झाम्पल घेतलं की मोलार रेशो जो आपण बघितला त्या हाफ रिॲक्शन, म्हणजे तिकडे इलेक्ट्रोलिसिसच्या वेळेला कॅथोड किंवा ॲनोड कुठलं तर एका वेळेला एक घ्यायला लागेल. समजा कॅथोडला कॉपर डिपॉझिट होतं आणि मग तेवढ्याच रिॲक्शनचा विचार करतो म्हणून आपण त्याला म्हणताना हाफ रिॲक्शन म्हणतात. मग इथं रिडक्शन झालं तर रिडक्शन हाफ रिॲक्शन, कुठं ऑक्सिडेशन होत असेल तिथं ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. तर मग हा मोलार रेशो काढला पहिल्यांदा. आणि नंतर मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इन कुलम्स किती पास झाली आहे, त्याला समजा जी काही पास झाली असेल, सप्लाय केली असेल, त्याला Q म्हणालो आपण. ओके. तर त्याच्यावरून मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स काढता येतात Q/96500. आणि मग मोल्स ऑफ सबस्टन्स हे दोन्ही मल्टिप्लाय केले. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्सला किती डिपॉझिट होणार ते हे इंटू ॲक्च्युअली किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास केलेत, अँड देअरफॉर मोल्स ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस्ड. आता क्वांटिटी ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस्ड विचारू शकतात. आता तुम्हाला मोल्स मिळाले, समजा कॉपर डिपॉझिट झाले, मोल्समध्ये किती मिळाले तुम्हाला, मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड कॉपर समजा 3 मोल्स झालं कुठल्या तरी एक्झाम्पलमध्ये. तर क्वांटिटी काय बरं, 3 × इट्स मोलार मास. सोडियम समजा हाफ मोल डिपॉझिट झाला असं कुठंतरी तुम्हाला सांगितलं, तुम्ही लगेच सांगता 20 ग्राम. समजते इकडे. हायड्रोजन 2 मोल्स लिबरेट झाले असं कोणतरी म्हणाले की तुम्ही सांगणार लगेच 4 ग्राम. असे लगेच सोपे एक्झाम्पल्स घ्यायचे. आणि त्यामुळे मोल्स ऑफ सबस्टन्स प्रोड्यूससाठी हे विचारलेलं आहे. तर मग त्याच्यावरून मग पुढची याच्यानंतर म्हणजे पहिल्यांदा मोलार रेशो सांगितला, मग इन दॅट पर्टिक्युलर केस हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर पास्ट, जर क्वांटिटी ऑफ कुलम्स इलेक्ट्रिसिटी इज पास, तर त्याचा फॉर्म्युला सांगितला. आणि दोन्हीवरून ड्युरिंग दॅट रिॲक्शन त्या इलेक्ट्रोड कॅथोड किंवा ॲनोड, समजा आपण कॉपरचं एक्झाम्पल घेतलं, नंतर ॲल्युमिनियमचं घेतलं. ओके. तर फॉर्म्युला त्याचा बनवला, मोल्स ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस्ड, डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड. आणि मग मास म्हणजे ॲक्च्युली येताना ते वेट येतं. मास ऑफ सबस्टन्स ते काय येणार आहे बरं, जेवढे मोल्स आहेत त्याला इंटू मोलार मास. मग अशा आत्ता मी झिंक किंवा सोडियमचं एक्झाम्पल घेतलं
की सोडियमचं तुम्हाला जर समजा की असं म्हणालं की हाफ मोल सोडियम डिपॉझिट झालेलं आहे, तुम्ही पटकन सांगता 20 ग्राम, कारण 1 मोल म्हणजे 40 माहिती आहे मला. तर मास ऑफ सबस्टन्स इज इक्वल टू मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड, इथं मिळालं आम्हाला त्या फॉर्म्युल्याप्रमाणे, मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड इंटू मोलार मास. हे तुम्ही पहिला समजून घ्या. म्हणजे हे फॉर्म्युले एकदम सगळ्या पुस्तकात नोट्समध्ये असतातच. हा फॉर्म्युला असतो, नंतर तू असतो, एकाखाली एक लिहायचं, आपण पण लिहायचं आहे पण आपल्या नोट्समध्ये. पण ते समजून घेतलं पाहिजे. आणि मग हे समजून घेतल्यानंतर पुढचा पॉईंट त्याच्यापूर्वी हे थोडंसं रब करतो. इथंपर्यंत तुम्ही पुन्हा बघा, ऐका. अर्लियर लेक्चर ऑल्सो यू शुड गो थ्रू. येस, आता बघा, आत्तापर्यंत जे बघितलं आपण त्याच्यावरून मग तो फॅरेडेचा एस्पेशली आपण सेकंड लॉ जो ज्या फॉर्ममध्ये बघितला, आपण ओल्ड फॉर्मॅटमध्ये बघितला, दॅट इज ऑल्सो युजफुल, दॅट इज ऑल्सो करेक्ट. वेटच्या फॉर्मॅटमध्ये बघितला, ए आणि बी कोणतरी, किंवा 1, 2, किंवा एक्झाम्पल वेट ऑफ सबस्टन्स ए डिवायडेड बाय वेट ऑफ सबस्टन्स बी, दोघांचा रेशो इज इक्वल टू इक्विवॅलंट वेट ऑफ बोथ, इक्विवॅलंट वेट ऑफ ए अपॉन इक्विवॅलंट वेट ऑफ बी. तर ते बरोबरच आहे. फक्त इथं ते या फॉर्मॅटमध्ये लेटेस्ट म्हणून म्हणालो तिथं कसं वापरतात, तर मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड, म्हणजे मोल्स ऑफ सबस्टन्स ए अपॉन मोल्स ऑफ सबस्टन्स बी is equal to moles of substance A upon moles of substance B is equal to, तो फॉर्म्युला, हे 3 फॉर्म्युले समजून घेतले की हा मी पहिल्यांदा डायरेक्ट लिहितो आणि मग एक्सप्लेन करतो. म्हणजे समजून घेण्याची एक स्टाईल असते, एक पद्धत असते. तर 2 सबस्टन्सेस हे सगळं करत असताना सेकंड लॉ आहे, म्हणजे सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड, सेम क्वांटिटी ऑफ electricity is passed, this condition is there. म्हणजेच cells arranged in series during our earlier lecture we have discussed this. in series मध्ये असतील तर ऑटोमॅटिकली सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड. आणि मग ते इन सिरीज असतील किंवा सेपरेट असतील पण सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड. काल मी डायग्राम काढली होती थोडक्यात, इथं जरा उझरतो दाखवतो. आणि समजा इकडं कोणतरी कॉपर डिपॉझिट होतो, इकडं कोणतरी ॲल्युमिनियम डिपॉझिट होतो. कुठलंही एक्झाम्पल घ्या, कॅथोडचंच घ्यायला पाहिजे, मेटलच घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे. मी पुन्हा सांगतो की न्यूमेरिकल एक्झाम्पल्स आपण घेणार किंवा MCQs घेणार, तेव्हा आणखी व्हरायटी त्यात येईल. तर त्यावेळेला ते आपण या फॉर्ममध्ये लिहिलं होतं. तेच त्या प्रत्येकाचं सेपरेट आम्हाला हे इक्वेशन येतंच ना. मोल्स ऑफ सबस्टन्स ए, मोलार रेशो ऑफ ए इंटू मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, आणि मोल्स ऑफ सबस्टन्स बी, मोलार रेशो ऑफ बी इंटू मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता क्वांटिटी ऑफ, जेव्हा सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड म्हणतो आपण, म्हणजेच वेन द सेल्स दे आर अरेंज्ड इन सिरीज तर ॲटोमॅटिकली सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड. किंवा सेपरेट जरी असतील डिजिटल जमाने, वी शुड टेक केअर दॅट सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड. असं असेल तर हेच इक्वेशन समजा एकदा एसाठी वापरलं, मोलार रेशो ऑफ ए म्हणजे समजा कॉपरसाठी वापरलं, आणि मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स त्या केसमध्ये म्हणून ए लिहिलं, आणि हेच एकदा बीसाठी वापरायचं. पण सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी दोन्ही केसेसमध्ये सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी असं जेव्हा म्हटलं तेव्हा मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी सेम म्हणजे मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम. सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे समजा 1 फॅरेडे असेल, हाफ फॅरेडे असेल, एक्स फॅरेडे असेल, म्हणजे कुलम्स सेम आले दोघांचे, म्हणजेच मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम आले. तर तो जेव्हा दोघांचा रेशो घेणार तेव्हा हे कॅन्सल होणार, आणि हे इथंच तुम्हाला एवढ्यावरूनच कळून जाईल. मी आता डायरेक्ट लिहितो. त्यामुळं मोल्स ऑफ सबस्टन्स ए आणि तेच मोल्स ऑफ सबस्टन्स बी इज इक्वल टू मोलार रेशो ऑफ ए अपॉन मोलार रेशो ऑफ बी. तुम्ही ते ऐकून समजून घेऊन मध्ये मध्ये पॉज घेऊन रफ वर्क करून असं करताय तरच हे तुम्हाला कळत राहतं बरं का. आणि मागचे लेक्चर्स बघितलेले आहेत वगैरे. नाही तर एखादं कॉमर्सचा विद्यार्थी आहे त्याने गमत म्हणून हेच लेक्चर डायरेक्ट बघायला सुरू केलं यातलं, तर त्याला हे असं बारीक किचकट असं वाटायला लागेल. म्हणजे जरी थोडं अक्षर बारीक, माझी जरा पद्धत पण माझी आहे आणि बोर्ड पण समजून घ्या की आपण त्या पद्धतीने ते पण कारण सांगणं गरजेचं वाटतं आहे मला. म्हणून मोलार रेशो
मोलार रेशो ऑफ बी, नाही का, आणि मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम क्वांटिटी असल्यामुळं ते सेम ते कॅन्सल होतात. झालं इक्वेशन. जे सेकंड लॉ आपण त्या फॉर्ममध्ये वापरला, या फॉर्ममध्ये, त्याच्याऐवजी लेटेस्ट असं वापरतात. ओके, मोल्स ऑफ सबस्टन्स. आता तुम्ही एखादं एक्झाम्पलच घ्या ना, की समजा मगाचाच मुद्दाम घेऊया आपण, +2 वाला कॉपर, नंतर दुसरं पण घ्या, आणि कुठल्या तरी दुसऱ्या सेलमध्ये ॲल्युमिनियम गेटिंग डिपॉझिटेड असं चालू होतं समजा, दोन्हीकडे आपण कॅथोडच्याच रिॲक्शन्स घेतले. ओके, आता सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड असं समजा 1 फॅरेडे, म्हणजेच क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी 96500 कुलम्स. तर सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास म्हटल्यानंतर कॉपर किती डिपॉझिट होणार 1 फॅरेडेला, नाही का. मोलार रेशोप्रमाणे हा जर 1 मोल असेल तर कॉपर किती डिपॉझिट होणार, नाही का. मोलार रेशो त्याचा 1/2 आहे. याचा अर्थच काय बरं, 1 फॅरेडेला 1/2. आता मगाशी करून दाखवलं होतं. म्हणजेच त्याचा मोलार रेशो 1/2 आणि त्याचा मोलार रेशो 1/3. याचा अर्थच 1 फॅरेडे म्हणजेच 96500 कुलम असा जर सोपा आकडा घेतला तर हे 1/2 मोल डिपॉझिट होणार आणि हे 1/3 मोल डिपॉझिट होणार. आणि मग बघा तुम्ही की ए म्हणजे समजा कॉपर जर आपण म्हटलं तर मोल्स ऑफ सबस्टन्स ए अपॉन मोल्स ऑफ सबस्टन्स बी, म्हणजे कॉपर अपॉन ॲल्युमिनियम, नाही का. कॉपर अपॉन ॲल्युमिनियमसाठी आपण जर वापरायचं ठरलं तर इक्वल टू मोलार रेशो. मग कसं झालं बघा ते, की मोल्स, कारण ॲक्च्युली आपण किती पास करणार, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी कितीही पास करू शकतो. तर आपण एक 1 फॅरेडे समजून आपण विचार करून रेशो बनवला, तो दॅट रेशो विल बी मेंटेन. तर मोल्स ऑफ कॉपर डिपॉझिटेड अपॉन मोल्स ऑफ ॲल्युमिनियम डिपॉझिटेड, सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास जर झाली असेल तर इज इक्वल टू मोलार रेशो ऑफ कॉपर म्हणजे 1/2 0.5 अपॉन मोलार रेशो ऑफ ॲल्युमिनियम मग अशी काढलं होतं 1/3 म्हणजे 3/2 झालं. मग तुम्हाला कोणाची तरी एकाचे माहीत असतील ड्युरिंग द एक्सपेरिमेंट मोल्स ऑफ ॲल्युमिनियम डिपॉझिटेड, तर दुसऱ्याचे मिळतात. आणि मोल्स मिळाले की क्वांटिटी काढता येते इंटू मोलार मास. तर असा हा या फॉर्ममध्ये आपण वापरत असतो. आणि या टाईपचे न्यूमेरिकल्स एक्झाम्पल्स आपण सोडवणार तेव्हा हाच फॉर्म्युला, आणि मग त्याची सवय झाली की काही एक्झाम्पल्समध्ये डायरेक्ट हा फॉर्म्युला, त्याची सवय होऊन जाते. पण त्यातले अर्थ त्याचे काय असतात हे माहीत नसेल तर मग MCQच्या वेळेला ते पटकन सुटत नाही, किंवा त्यात काही ट्रिक आली असेल, गुगली आला असेल, काही फिरवून टाकलं असेल तर समजत नाही. म्हणून एवढा वेळ चर्चा सुरुवातीला करायची असते. थँक्यू.